हॅलो फ्रेंड्स, आज आपण माझ्या जीवन प्रवासाला सुरुवात करणार आहोत. कॅन्सर सोबतच सिकल सेल नावाचा एक भयंकर, त्रासदायक आणि वेदनादायी असा आजार मला आहे आणि हा आजार मला माझ्या वयाच्या 35व्या वर्षी डिटेक्ट झाला. ॲक्च्युली हा आजार जन्मतःच असतो, पण त्यावेळी फार काही टेस्ट होत नव्हत्या, अवेअरनेस नव्हता, म्हणून कदाचित तेव्हा तो डिटेक्ट नसेल झाला. मला लहानपणापासूनच तसा थोडाफार त्रास होता. म्हणजे बाकी इतर मुलांप्रमाणे मी खूप जास्त एक्झर्शन करू शकत नव्हती, खूप जास्त मी खेळू शकत नव्हती. दम लागणं, धाप लागणं या गोष्टी आधीपासूनच होत्या, पण त्यावेळी त्या डिटेक्ट झाल्या नाही. वयाच्या 35व्या वर्षी एका होमिओपॅथीच्या डॉक्टरांकडे माझी ट्रीटमेंट सुरू होती. त्या डॉक्टरांनी माझा हा सिकल सेल नावाचा आजार डिटेक्ट केला. त्यांनी आम्हाला सिकल सेल टेस्ट करा म्हणून सजेस्ट केलं. टेस्ट केली, दुर्दैवाने ती पॉझिटिव्ह निघाली. पहिले तर माझ्या मिस्टरांना या टेस्टवर विश्वास बसला नाही. त्यांना असं वाटत होतं इतकी ॲक्टिव्ह असताना हिला हा आजार कसा असू शकतो. म्हणून आम्ही तीच टेस्ट अजून 3 ते 4 ठिकाणी केली आणि दुर्दैवाने प्रत्येक ठिकाणी ती टेस्ट पॉझिटिव्हच आली. तिथून माझा संघर्षमय आणि वेदनादायी हा प्रवास सुरू झाला. डॉक्टरांनी सांगितलं की हा जो आजार आहे हा जन्मतःच असतो आणि तो ब्लडशी रिलेटेड आजार असल्यामुळे तो 100% बरा होऊ शकत नाही. त्यावर तुम्ही फक्त तुमची लाईफस्टाईल आणि तुमचं जो काही आहार आहे तो सकस आहार घेणं, आराम करणं, स्वतःची काळजी घेणं इतकंच तुमच्या हाती आहे आणि काही टॅबलेट तुम्हाला आयुष्यभरासाठी सुरू ठेवावं लागतील. हे सगळं ऐकून तर पहिले धक्काच बसला. डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं झालं. सुरुवातीचे 2-3 महिने काहीच सुचत नव्हतं. मुलं लहान होती. मोठा मुलगा 8वीत होता, मुलगी 2रीत होती. पण मुलांकडे बघून स्वतःला स्ट्रॉंग करणं आणि पुढे जाणं इतकंच माझ्या हाती होतं. म्हणून पुढे जायचं ठरवलं. ट्रीटमेंट सुरू झाली. स्वतःची काळजी घेणं चालू केलं. थोडंसं फिटनेसबद्दल तेव्हापासूनच वाटायला लागलं की आपण फिट असावं, आपण आपल्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायला पाहिजे, आपला आहार सकस असला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. हळूहळू त्यातून बाहेर पडायचा प्रयत्न केला. जवळपास 1 ते 1.5 वर्ष या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायला मला लागले आणि 1-1.5 वर्षांनी बऱ्यापैकी माझी तब्येतही नॉर्मल झाली. जो त्रास व्हायचा तो होतच होता. डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्ही खूप जास्त एक्झर्शन केलं तर तुम्हाला बॅक पेन होणार, जॉईंट्स पेन होणार, ह्या गोष्टी नेहमीसाठी होणार होत्या. पण रडत बसण्यापेक्षा आणि त्याच्यावर विचार करत बसण्यापेक्षा पुढे जाणं जास्त महत्त्वाचं होतं. म्हणून पुढे जायचं ठरवलं आणि जवळपास 1.5 वर्षानंतर आम्ही त्यातून थोडं बाहेर निघायला सुरुवात केली. स्वतःला स्ट्रॉंग बनवलं. पण दुर्दैव असं की पुन्हा 2 वर्षानंतर अजून एक स्ट्रगल, अजून एक चॅलेंज माझ्या पुढे आलं. त्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तोपर्यंत स्टे ट्यून, स्टे फिट. थँक यू.